नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण मुलांच्या आवडीचा आलू पराठा बनवणार आहोत. खूप छान असा हा पराठा तयार होतो. चला तर मग त्यासाठी एक वाटण तयार करू. 2 इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे, मीठ, लसूण, जिरे, कोथिंबीर, आलं, पुदिना, कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी 4 बटाटे उकडून घेतलेले आहे. उकडून घेतलेले बटाटे आपल्याला किसणीवर किसून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकायचे आहेत आणि तयार केलेलं वाटण टाकून परतून घ्यायचं आहे. त्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद टाकून, कढीपत्त्याची पानं टाकून, किसलेला बटाटा टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. तर इथे आपलं बटाट्याचं सारण तयार झालेलं आहे. हे सारण एका ताटामध्ये ठेवून थंड करून घ्यायचं आहे. तर यामधील मी कढीपत्त्याची पानं काढून घेतलेली आहेत. वाटण बारीक करताना सुद्धा मी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत, त्यामुळे यामध्ये बारीक पानं आहेत. तर इथे मी बटाट्याचे अशा प्रकारे गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर आपले 5 पराठे तयार होणार आहेत. तर इथे मी चपातीसाठी पीठ भिजवतात अगदी तसंच पीठ भिजवून घेतलेलं आहे. त्यामधील आपल्याला छोटासा गोळा तोडून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे मी गोळा तोडून घेतलेला आहे. थोडंसं सुकं पीठ लावून हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तर थोडासा लाटून झाला की यावर आपल्याला सारण ठेवायचं आहे. जे आपण बटाट्याचं सारण करून गोळा तयार करून घेतलेला आहे तो ठेवून अशा प्रकारे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. तर बंद केल्यानंतर यावरती शिल्लक राहिलेलं पीठसुद्धा आपल्याला तोडून घ्यायचं आहे. आता हा गोळा आपल्याला सुक्या पिठामध्ये बुडवून थोडासा दाबून लाटून घ्यायचा आहे. तर इथे दाबून घेतल्यामुळे सारण आपलं सगळ्या बाजूनी एकसारखं लागलं जातं. तर छान असा आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. जसं लागल तसं इथे तुम्ही सुकं पीठ लावून हा पराठा पातळ असा लाटून घ्यायचा आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि पराठा नक्की करून पहा. तुम्ही ही रेसिपी कुठल्या गावातून किंवा शहरातून पाहता ते सुद्धा नक्की कळवा. तर छान असा पातळ पराठा इथे लाटून झालेला आहे. तर पराठा मी तव्यावरती टाकलेला आहे. छान असा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. इथे आपला पराठा छान असा फुलायला लागलेला आहे, पाहू शकता. तर हा पराठा आपल्याला अलटपलट करून दोन्ही बाजूने छान असा भाजून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पराठा भाजताना त्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे. तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तूप तुम्ही पराठ्याला नक्की लावा. तूप लावल्यामुळे चवदार चविष्ट असा आपला पराठा तयार होतो. तर तूप लावून मी दोन्ही बाजूनी छान असा हा पराठा भाजून घेतलेला आहे, पाहू शकता. छान असा टम्म असा पराठा आपला फुललेला आहे. तर इथे मी सगळे पराठे बनवून घेतलेले आहे, पाहू शकता. छान असे झालेले आहेत. आता ही एक पराठा मी तुम्हाला इथे दाखवते, पाहू शकता. सगळीकडे सारण लागलेलं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपी.